नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे आपल्या हॅलो किसान चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलो ते म्हणजे कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी अपडेट आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे आणि कोणते सरकार देणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शरद पवार गटाच्या काँग्रेसच्या पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या पक्षाच्या शिबिरामध्ये असे विधान केले की महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर म्हणजे त्यांचे सरकार आल्यानंतर आमचा मुख्यमंत्री जो पहिली सही करेल ती म्हणजे शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी. तर मित्रांनो, असे त्यांनी म्हटले. हे विधान आपण त्यांना ऐकलं सुद्धा. पंढरपूरच्या सभेमध्ये त्यांच्या शिबिरामध्ये त्यांनी तसे विधानसुद्धा केले. तर त्यांनी मित्रांनो असे म्हटले, परंतु त्याआधी ज्यांनी हे विधान केलं या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी हे सरकार आता चालू म्हणजे शिंदे फडणवीस आणि पवार सरकार हे कशी कर्जमाफी देऊ शकते हे आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यावर आधीच कर्जाचा बोजा आहे, परंतु आता कर्जमाफी मिळणे अटल काय? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांवर आता यंदाचा कोरडा दुष्काळ, गारपीट, नुकसान भरपाई, अतिवृष्टी अनुदान हे सुद्धा काहीच शेतकऱ्यांना अजून मिळालं नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अधिकच कमजोर होत चालला आहे. तर आता शेतकऱ्याला जर ह्या संकटातून बाहेर काढायचं असलं तर तो एकच उपाय म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार. तर मित्रांनो, पवार सरकारमध्ये ते सुद्धा त्यांनी असेच सांगितले की आता आम्ही कर्जमाफी देणार आहोत आमचं सरकार आल्यानंतर. आणि मित्रांनो, आता सुप्रियाताई जे बोलल्या त्याचा बोलण्याचा चांगला फायदा आपल्याला काय होऊ शकतो? तर त्यातून कर्जमाफी शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार करू शकतं. कारण की त्यांना माहीत आहे की जर समजा जर महाविकास आघाडीने जर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू आमचे सरकार आले तर अशा पद्धतीने जर टाकलं तर ही जनता ही विरोधी पक्षाच्या मागे जाऊ शकते, त्यांच्या बाजूने वळू शकते. आणि ती जर त्यांच्या बाजूने झाली तर त्याचा फायदा हा त्यांना नक्की होऊ शकतो. आणि शिंदे, फडणवीस आणि पवार हे पडूसुद्धा शकतात. आणि त्यामुळे ते असे ठरवू शकतात की हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या तिजोरीवर तसा पण बोजा पडणार आहे, तो आपण आधीच ठरवू आणि त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊन टाकू. अशा प्रकारे शेतकऱ्यांना ही सरकार कर्जमाफी देऊ शकते. आणि यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे मत हे असू शकतात मित्रांनो, परंतु आपल्याला माहीत आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे ही खूप महत्त्वाची आहे. कारण की आपण बघू शकतो यावर्षी कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, नुकसान भरपाई त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची सक्त जरूरत आहे. आणि आपण बघू शकतो की येणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभाच्या निवडणुका लक्षात घेता जर का सरकारला आपला फायदा करून घ्यायचा असेल आणि विरोधी पक्षाने बोलण्याच्या अगोदर जर यांनी कर्जमाफी केली तर सर्व शेतकरी शिंदे, फडणवीस आणि भाजप यांच्या मागे राहील. आणि आता त्यांना साहजिकच ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. म्हणून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे मित्रांनो अटळ आहे. मित्रांनो, आता आपण बघू यावर पुढील काय निर्णय होतो. आणि तर जो निर्णय होईल तो आपल्याला माहीत आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मित्रांनो नक्की पोहोचू. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता कर्जमाफीचे वारेसुद्धा मित्रांनो व्हायला लागले आहे. आणि लवकरात लवकर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळू शकते. तर मित्रांनो, आता आपण थांबूया. धन्यवाद.